बघू शकता. दुसरी तर एकदम खतरनाक उडी खाल्लेली आहे त्यांनी, एकदम खतरनाक खतरनाक. आता परत तिसरी उडी तर तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. आणि तिकडे त्या दोघांचा झेमेला बघू शकताय मस्तपैकी. दादा भाई पोईची प्रॅक्टिस करतोय डरम बिरम बांधून. कशी मजा आली आंघोळीला? मस्त मजा आली. मोठ्या गंगात गेलो होतो आम्ही, खोल पाण्यात, माशांनी धडका दिला. माशाने. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सुट्टीचा वर बघू शकता. टिंगो आहे मी आज परत आलेलो आहे गाई वळण्यासाठी आमच्यावाल्या, कारण की घरी काय करमत नाही. आता सकाळची जवळ 11 साडे 11 वाजलेले, मक्कर ऊन पडलेलं आहे. हे बघू शकता. आता आपल्या गाई वगैरे घेऊन आपण गंगावरती आलेलो आहे. आणि आपली जी बाकीची गँग आहे ती आता पुढे गेलेली आहे. टिंग्या वाहिनी चाललेलं आहे बघू शकता. टिंगो आहे थोडासा गोठा झालेला आहे उन्हाने, बघू शकता. आता आजचे दिवस बघू शकता कसं जातं कसं नाही. आज सुट्टीचा दिवस, थोडे सकाळी शाळा गेले उन्हामुळं, आले आज जाई घेऊन. आणि आता टिंगो व्हायला सकाळची शाळा लागलेली आहे, कारण की आता त्यांना थोड्या दिवसात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. थोडेसे दिवस राहिलेले, आता त्यांचे पेपर होतील. पेपर झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. त्याच्यानंतर मग तो गायंकाच राहील दिवसभर मस्तपैकी. इकडंच आंघोळी बिंगोळी, इकडंच त्याची झोलजमीला राहतील. आणि त्यानंतर आपली गँग पण तिकडं समोर चाललेली आहे बघू शकता. त्या तिकडं काट्यांमध्ये इथे चाललेले आहे, एका मागे एकच आहे. आणि मॉक्कर ऊन झालेलं आहे. आता गँगचा शक्यतो आंघोळीचा पण प्लॅन व्हायला बसला आहे. तर चला जाऊया. झाला बी, एकाने डरम आणलेला आहे. डरम लावून आंघोळी करते गँग आमच्यावरती, कारण की एक जण आहे लहान आहे थोडासा, त्याला पोहता येत नाही. त्यामुळे डरम बिरम लावून मस्तपैकी आंघोळ करत होता. चला बघूया, जाऊया गँगची आंघोळी बिंगोळी बघूया. आणि आपला आजचा दिवस परत एकदा कसा जातो कसा नाही गँगकडे बघूया. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आम्ही एका टेकडावरती आलेलो आहे, म्हणजेच बेटाचे जे टोक आहे त्यावरती आलेलो आहे. आपल्या गाई समोर चाललेलं आहे. त्यांना दररोजचं माहिती आहे आता इकडं सरण्यासाठी, त्याच्यामुळे ते पुढे चालले. त्यांच्या पाठीमागं चाललेलो आहे आम्ही. आणि आता टिंगो होईल त्यांचा आंघोळीचा प्लॅन झालेला आहे. आता फुल ऊन झालेला आहे, त्या आंघोळीचा प्लॅन झालेला आहे. आता मोकार गँग आहे. थोडं तुम्हाला तिकडे गेलो खड्ड्यामध्ये आंघोळीचा वेळेस उड्या खाऊन दाखवतो तुम्हाला. कशा उड्या वाटल्या त्या कमेंटमध्ये सांगा. टिंगो आहे तुम्हाला 2-4 उड्या खाऊन दाखवणार आहे पाण्यामध्ये, आणि ऊन पण दाखवणार आहे, कारण की त्याला मकर पोहता येतं. दाखवतो. मकर आंघोळी करतो तो घरी असल्यावरती, सारखा गंगावरतीच राहतो आंघोळीसाठी. त्याच्यामुळे तो आज पण आंघोळीसाठी आलेला आहे मस्तपैकी. आणि त्याच्या अगोदर आम्ही चिचा पण घेऊन आलो बघू शकता. कारण ऊन चिचा खाल्यावरती ऊन थोडंसं कमी लागतं असे गँग म्हणते, त्याच्यामुळे आम्ही चिचा खात चाललेलो आहे. तर आता काय एक 5-10 मिनिटामध्ये आपण त्या गोदावरीच्या त्या टोकाला पोहोचू. आणि तिथं पोचल्या लगेच गँग जाणार आहे आंघोळीसाठी. बघू शकता आपल्या गाई वगैरे पण चाललेल्या आहे पुढं. त्यांना काही म्हणायची बी गरज नाही आहे, त्यांना सगळे रस्ते वगैरे काय माहिती आहे. शेवट आम्ही टिंग्या व्हायनीच राहिलो आहे बघू शकता. टिंगा व्हायचीचा खातोय मस्त. तसं आता भेटूया डायरेक्ट मस्तपैकी तिथं गंगेवरती आंघोळीसाठी. तर मित्रांनो, आता आपल्याला सॅनिटायझर भेटलेला आहे बघू शकता. बाटली बिटली घेऊन आलेला आहे तो, कारण की गाईंकडं ताण वगैरे मोकार लागते. आणि इकडं सगळं गंगाचं पाणी त्यांनी सर्दी होती, त्याच्यामुळे बघू शकता बिस्लरी घेऊन आलेला आहे घरून तो. आता तो बी चालला आहे आंघोळीसाठी. आम्ही टिंग्या भाई आहे, सॅनिटायझर भाई, दाद्या, 3 जण आंघोळ करणार आहे. अजून 2 शूटर पेपराला गेले असं त्यांचा बोट पेपर आहे. आणि पेपरवरून आले होते जाणार आंघोळीला. तर आता सॅनिटायझर तर आता सॅनिटायझर तुम्हाला थोडंसं पाहून दाखवणार आहे. जाणार आंघोळीला खरं जावं लागेल म्हणतोय, पण आता बघूया. तरी गँग जाणार आहे आंघोळीसाठी. दादी कुठे गेलं रे इकडून? तर दाद्या भाई त्याचा मेन शूटर आहे तो, आता इकडं पुढं आलेला आहे वाटतं. आणि तेच 2 जण आंघोळ करणार आहे. चला मस्त की तुम्हाला तिथं डबडं इकडं दाखवतो बघू शकता. दाद्या व्हायचा अड्डा तुम्हाला दाखवतो मस्त की. त्यांनी इथं जे बेट आहे तिथं एक अड्डा केलेला आहे मस्त सावलीला बसायला दुपारचे, कारण की मकर ऊन लागतं त्याच्यामुळं. बघू शकता दाद्या व्हायचा अड्डा किती खत्री. बघू शकता मस्त झाड आहे, त्याच्या खाली कागद बिकत बसलेले. आणि खतरनाक रूम केलेलं दाद्या व्हायने बघू शकता. खत्री दाद्या भाई कोणी बनवलाय रूम? लय खत्री. आंघोळी कधी करायची? चला ना एक जलक होऊन देऊ. अरे सामान त्यांना यायला टाईम आहे. बघू शकता आता मस्तपैकी गँगजवळ थोडंसं सावलेलं बसतो. आणि त्यानंतर मस्तपैकी गँगची आंघोळी बिंगोळी पाहू. दादे भाई करणार आंघोळ. चला गँगला थोडंसं पाहून दाखव खत्रीमध्ये. सॅनिटायझर 2-4 उड्या मारून दाखवणार आहे. त्या साईडला दाद्या व्हायचं. तुम्ही डरम पण बघू शकताय मस्त उशाला घेईल त्याने,
कमराला बांधील आणि मस्त आता आंघोळी होतील गँगची. आता चला आता थोड्या सावलीला बसू, गार हो, त्याच्यानंतर परत जाऊ मग आंघोळीसाठी. बघू शकतात मित्रांनो, आता आमचा आंघोळीचा टाइम झालेला आहे. आता आमचा दादा कपडे बिपडे काढतोय. काढ कपडे. बघू शकता आता तिघ जण बिलगले कपडे काढण्यासाठी. थोडा फॅन झालेला आहे. त्यांचा तुम्हाला अड्डा पण दाखवतो मस्तपैकी. गायींकडे आल्यावर त्यांनी एक जागा केलेली आहे बघू शकता, असं एक झाड आहे आणि त्याच्या खाली त्यांनी जागा केली बघू शकता सावलीसाठी मस्तपैकी. दुपारची इथं समोर गाई वगैरे चरायला सोडून द्या त्या. बघू शकता तुम्हाला गाई वगैरे दाखवतो. बघू शकता इथं गाई चरते आहे मस्त, हिरवगार भरपूर गाई आहे आणि तिथंच त्यांनी जागा केलेली आहे मस्तपैकी सावलीला बसायला. तर बघू शकता दाद्या बाईने डरम घेतलेला आहे त्याचा वाला खत्रीमध्ये. बघू शकता 5 लिटरचा डरम घेऊन आलेला आहे तो. आणि पैलवान एका मागे एक जातानी इकडं टिंग्या बाई थोडी झमेला आहे घड्याळ काढतानी. बघू शकता टिंग्या बाईचं लय वेगळंच नियोजन राहतं. टिंग्या बाई उड्या बिड्या मारणार आहे ना खत्रीमध्ये. 5-6 उड्या मारून दाखवतो. एका डायरेक्ट एका खड्डी आणि हे दोघं जण पळले पण. 2 उड्या मारून दाखवतो. चला आता या गँग पाठी मागं जाऊ. कुठं जाते काय माहिती गँग आंघोळीला. दादा कुठं जागा आहे आंघोळीला. तर चला आता ते डरम बिरम एकदा त्याला बांधून देऊया कमराला. ते नाही त्याची तिनेच बांधलेलं आहे वाटतं. बघू शकता दाद्या व्हायची आयडिया आहे. त्याला अजून एवढं पोहता येत नाही त्याच्यामुळे त्याची ट्रेनिंग चालू आहे अजून हळूहळू. एकदा ट्रेन झाला का मग मस्तपैकी डरामाची पण त्याला गरज नाही आहे. बघू शकता पण तवरक त्याच्या पाठी वागलं की सेंटायझर थोडा खत्री त्याला पोहता बिता येतं त्याच्यामुळे त्याला काही विषय नाही. इकडे या गाई पण बघू शकता आपल्यावाल्या मस्तपैकी चरते आहे नदीच्या कडेला. आणि गोदावरी नदी पण तुम्ही बघू शकताय किती मस्त आहे उन्हात आणायची आता. आणि आता टिंगूबाईची एंट्री झालेली बघू शकता. चालली गँग एका पाठी मागे एक आंघोळीसाठी खत्रीमध्ये. बघू शकता गोरं मारित काय. आणि फायनली आता दाद्या बाईनी सगळ्यात पहिल्यांदा एंट्री घेतलेली आहे. हा बाजल तेवढं उडी खायला मग उलटी उडी. सॅनिटायझर गेलेला आहे आणि टिंग्या बाई आणि त्या साईडला दाद्या पण गेलेला आहे बघू शकता. आणि टिंग्या बाई आता सुरुवातीलाच तुम्हाला सूर खाऊन दाखवणार आहे त्याच्यामुळे तो आता सॅनिटायझरला ती जागा बघायला सांगतोय. जागा बघितली की लगेच सूर खाऊन बघू शकता. लय मध्ये गेलाय मस्त विकेटाचा डरम थोडासा वरती तरंगलेला आहे. आणि आमचा सॅनिटायझर बघू शकता लय खात्री येतो लय पोहतो. उलटी अशी उडी मार सूर नाही वाचणार की. तर मित्रांनो थोडंसं उत्तर पाणी असल्यामुळे सूर कॅन्सल झाली आहे. आता तो उडी खाणार डायरेक्ट स्टार्टिंग पासूनच. त्याचं नाक बीक जायचं साळून त्याच्यामुळं आता तो एक सूर खाऊन दाखवणार आहे. सूर नाही सॉरी उडी खाऊन दाखवणार आहे. सूर कॅन्सल झाली. बघू शकता टिंगूबाईची पहिली उडी. हां टिंगूबाई लेडी गो. आपटी उडी खाल्ली तिने बघू शकता. आता अजून तो 1-2 उडी खाऊन दाखवणार. एक आपटी उडी खाल्ली तिने. आता दुसरी कोणती उडी काय माहिती. बघू शकता दुसरी तर एकदम खतरनाक उडी खाल्लेली आहे तिने एकदम खतरनाक. आता परत तिसरी उडी तर तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. आणि तिकडे त्या दोघांचा झेमेला बघू शकताय मस्तपैकी दाद्या भाई पोईची प्रॅक्टिस करतोय डरम बिरम बांधून. आता टिंगूबाई तिसरी उडी खाऊन दाखवणार आहे. हां अरे बाप कोणती झुंबळी उडी होती काय माहिती तिने खाल्लेली आहे. थोडीशी फुरकी उडी झाली ती पण मग परत एकदा खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. तिकडं दाद्या बहिणी एक मोठा गरका मारून आलेला आहे कडाला. थोडासा दम घेऊन परत मध्ये जाणार आहे तो. आणि बघू शकता टिंगूबाईची परत एकदा उडी तुम्ही लय खतरनाक उड्या खातोय. आता थोडंसं पोहून दाखवणार आहे तो तुम्हाला. बघू शकता गेलेला आहे थोडासा पोत. आणि इकडं सॅनिटायझर आणि दाद्या आहे लय खत्री पोहती आपली गँग एवढी बी नदीच्या कडेला मस्तपैकी. दररोज गँग जास्त आंघोळी म्हणूनच येते. दररोज आंघोळी म्हणूनच गँग येते बघू शकता. तर चला आता सॅनिटायझरला कडाला बोलून घेऊ. सॅनिटायझर पण 2-3 उड्या खाऊन दाखव. सॅनिटायझर ये इकडे दाद्या ये इकडे. आता एवढ्या गँगला परत एकदा गोळा करू आणि परत एकदा त्यांच्या उड्या पाहू एकेकाच्या कोणाची उडी कशी येते कोणाची कशी नाही.
तर फायनली आता गँग कडाला आलेली आहे बघू शकता तिघं बी. आता तिघं बी तुम्हाला एक एक उडी खाऊन दाखवणार आहे बघू शकता दगड बिगड पाहून. आणि तिघं बी आता तयार आहे आणि संघच उडी खाणार ते. लेट्स रेडी टेडी गो. बघू शकता तिघांनी बी संघच उड्या खाल्लेल्या आहे. खत्रीमध्ये कोणाची उडी तुम्हाला आवडली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता गँगचे अजून आंघोळी चाललेले आहे जवळपास 1 तास झालेला आहे त्यांना पाण्यात जाऊन. कारण ऊनच मोकार आहे त्याच्यामुळं गँग काय बाहेर यायचं नावच नाही येते. आणि मी टोपी तिकडंच सावलीला काढलेले आहे. तर आता ते काही येईना तर मग तवर आंघोळी होस तर जाऊया आपण सावलीला कारण की ऊनच मोकार लागतंय. दुपारचं 1 वाजलेलं आहे जवळपास त्याच्यामुळे मोकार कडक ऊन पडलेलं आहे. तरी अजून आपले 2 शूटर आलेले नाही. आज त्यांचा बोर्डाच पेपर असल्यामुळे ते पेपरला गेलेले आहे. समवाई ना आद्या भाई नाही तर ती गँग असते तर अजून खत्री मजा आली असते आंघोळीला त्यांना जोडी. गाई बी पण बघू शकता कशी चालते. चला आता त्यांच्या अड्ड्यावरती जाऊन बसूया सावलीला घटकावर म्हणजे थोडंसं गार वाटेल. त्याच्यानंतर समोर पांड्यांच्या आल्यावरती परत आंघोळी काढतात काय ती बी बघावं लागेल. बघू शकता गँगचा अड्डा कपडे इपडे सगळ्या गँगनीच काढलेले. एक काम करतो ती गँग असं त्यांचे कपडे इपडे लपून ठेवतो जरा म्हणजे मग गँग बसतील. सगळ्यांचं एक एक शर्ट घेतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं लपून ठेवतो. ती गँग आले का थोडी सापडतील. बघूया नंतर गँगचं रिॲक्शन कसं राहतं कसं नाही. चला आता यांना कुठंतरी ना लपून ठेवूया आणि बघूया गँगचं रिॲक्शन पाण्यातून आल्यानंतर कसं होतं कसं नाही. लेट्स गो. फायनली मित्रांनो त्यांचे कपडे घेतलेले बघू शकता कवळीमध्ये. आणि आता थोडंसं दुसऱ्या जागेवरती चाललेलं आहे आपण थोडंसं अडचणीत लपून ठेवूया आणि गँग पाण्याच्या बाहेर आल्यावरती बघूया त्यांचं रिॲक्शन कसं राहतं कसं नाही. कपडे सापडत्या का नाही बघूया. मस्तपैकी तर थोडंसं जवळच लपून ठेवूया परत सापडले बी पाहिजे त्याच्यामुळं. चला या साईडलाच थोडीशी जागा दिसते तिथं लपून ठेवूया आणि गँग आले का बघूया त्यांचं रिॲक्शन कसं राहतं कसं नाही. बघू शकता इथे एक अशी जागा आहे आणि बघू शकता थोडंसं झाडाच्या आत ठेवलेलं आहे. इथं टोपी बिपी यांचे कपडे अंडरपॅन्ट वगैरे सगळं टावेल वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे. आता गँग अजून पाण्यातच आहे बघू शकता तुम्ही अजून तिकडंच आहे. आता येतील ते 15-20 मिनटामध्ये. तवरक ते आल्यावरती त्यांचे कपडे द्यायला नाही दिसल्यावर बघूया त्यांचं रिॲक्शन कसं राहतं कसं नाही. लेट्स गो. बघू शकता मित्रांनो गँग पण आलेली आहे. बघू शकता गँगचे एकदम कडक आंघोळी झालेले आहे. आली एका मागं एक. आता तिकडे पहिल्यांदा दादा आलेला आहे त्याच्या मागं टिंग्याडॉन आलेला आहे आणि शेवट सॅनिटायझर आलेला आहे बघू शकता. आणि त्यांच्या अड्ड्यावरती ते आलेले आहे मस्तपैकी उन्हाचे गार गार होऊन आलेलं आहे परत सावलीला. आणि त्यांची थोडीशी गणगण होतानी आणि त्यांची थोडीशी गणगण होतानी बघू शकता. आणि त्यांचे कपडे चोरी गेले वाटतं. कुठे गेले कपडे तुमच्यावाले. गँगचे कपडे हरवलेले आणि बघू शकता सापडलेले वाटतं. अरे थोडेसे मधीला पण ठेवायला पाहिजे होते. बघू शकता इथं लपवले होते कपडे पण त्यांनी इतकंच सापडवले मजा नाही आली. थोडेसे लांब मध्ये ठेवायला पाहिजे होते. सॅनिटायझर कसं वाटलं होतं कपडे लपवल्यावर का रे मक्कार बेकार टिंग्या भाई कसं वाटलं होतं. आम्हाला वाटलं गेले कपडे आता कोणतरी गेले. पण त्यांचे कपडे लपून ठेवले ते थोड्या म्हटलं प्रँक करू त्यासोबत पण मग सापडवले त्यांनी इतक्यात कारण की जास्त लांब नव्हते ठेवले. म्हटलं रिकामा झेमेला. बघू शकता दाद्या वेंडरम बिरम सोडलेला आहे. आता मस्त कपडे घालील थोडं सावलेलं राहील त्याच्यानंतर परत त्यांच्या आंघोळी होतील थोड्या टाईमाने बघू शकता. आमचे 2 गँग इथे अजून पेपर झाले 10वीचे बोर्डाचे पेपर त्याच्यामुळं देवगावला जायले ते आले का डबल उतरू पाहिलं. फायनली आता गँगची आंघोळी झालेली आहे आणि आमच्यातला जो एक जण आहे त्याच्या काही थोड्याशा लांब पळून गेलेला आहे त्याच्यामुळे तो आता त्यांना उचकायला गेलेला आहे. त्यांना आता घेऊन येईल तवर तक आता आम्ही परत त्याच अड्ड्यावर आलेलो आहे. बघू शकता गँगने आता कपडे इपडे पण घातलेले आहे आणि मस्त आता सावलीला बसलेलो आहे. तर चला आता प्रत्येक गँगला विचारू आंघोळीला त्यांना कशी मजा आली कशी नाही. तर आता सगळ्यात पहिले आमचा सॅनिटायझर भाई तर कशी मजा आली आंघोळीला. मस्त मजा आली. मोठ्या गंगात गेलो होतो आम्ही खोल पाण्यात. माशांनी धडके दिला त्याला त्याच्यामुळे तो घाबरला तो वाटतं थोडासा कारण की आपल्या गंगामध्ये मासे बिशे मोठमोठे मासे. आता यानंतर टिंग्या भाई आता सांगा 2-3 शब्द. फुल उड्या खाल्या मोकार मध्ये गेलो होतो आम्ही. फुल निम्म्या गंगात गेलो होतो. एवढ्या माशांनी धडके दिले फुल मजा येईल. तर गँगला आंघोळीला मोकार मजा आलेली कारण की ऊन पण झालेलं होतं मोकार आणि उन्हाची आंघोळीची मजाच वेगळी कारण की
पाणी एकदम थंडगार असतं आणि पोहायला पण गँगला मजा येते, सगळ्यांना पोहता येते. त्याच्यामुळे बघू शकता आता मस्तपैकी त्याच सावलीला बसलेले. त्यानंतर आता एक शूटर तिकडं गाई त्याच्या थोड्याशा लांब पळून गेलेल्या आहे. लय पाळक्या गाई त्याच्यावाले जास्त चरतीने निसत्या पळत राहत्या. मग आता तो वळून आल्यानंतर त्याला पण विचारू 2-3 शब्द त्याला कशी मजा आली कशी नाही, कारण की तोंड मी शूटर आहे, कारण की त्याला पोहता येत नाही. त्याने एक 5 लिटर डरम आणलेला आहे आणि त्या डरम कमराला वाजूनच पोहतो म्हणजे मग. चौथीलाच आहे पण तो थोडा लहान आहे. आणि हा राजा आणि तो दोघं जण एकाच वर्गात आहे, क्लासमेट आहे दोघं. सकाळी शाळा लागेल त्यांना, तर दररोज सकाळी 11 वाजता शाळेतून आले का दिवसभर गंगावरतीच मजा करते गँग. नुसते आले का लगेच आंघोळी मस्तपैकी डबे बिबे. आणि रविवार शनिवार त्यांचा पार्टीचा सुद्धा प्लॅन होतो. तर इकडं बघू शकता टिंगू व्हायचे केस थोडी वल्ले अजून थोडं झटाकलोय, तर बघू शकता. आता यानंतर त्यांना विचारू समेन ते आल्यावरती परत ते आंघोळी करणार आहे की नाही. तर करणार आहे. ती गँग आल्यावर करणार आहे मग करणार आहे काय? कुठं कुठं इकडं करू नाही ते इकडं करू. पाणी कुठं चांगलं खोल बिल चांगलं खोल इकडंच आहे. हा का. तर आता गँग आल्यानंतर परत ते आंघोळ करता की नाही काही माहिती बघावं लागेल. तर चला आता ती गँग आल्यावर बघूया परत गँगचा काय प्लॅन होतो काही नाही. तर आता मस्तपैकी बघू शकता इथं आता सावलीलाच थोडी वेळ बसूया. तर थोडंसं ऊन पण कमी होईल कारण की मोक्कार ऊन आहे. तर चला थोडी वेळ सावलीला बसू मस्तपैकी. तर फायनली आता समोर पांड्या दाद्या भाई पण आलेलं आहे बघू शकता. आणि आलेले ते आंघोळीला गेले ते, मी आला थोडीशी झोप लागली ती. तर मला तिथं जो अड्डा दाखवला त्या साईडला तिथं थोडी वेळ बसलो आणि बसता बसता झोप लागली ती. ती दुपारी आले आंघोळी विंघोळ झाली कडकमध्ये गँगच्या बघू शकता. दाद्या म्हणते परत गेले ते, अजून चड्डी वगैरे तिने घातलेली नाही. आता मस्त चड्डी बिड्डी पिळते बघू शकता. त्या साईडला शिंता चड्डी बिड्डी पिळून चालू याचं काम. तर आता दाद्या भाई विचारू त्याला पेपर कसं काय गेला दाद्या भाईचा कडक म्हणून. तर दाद्या भाई कोणता पेपर होता आज? सायन्स पार्ट 2. कसं काय लिहिला मग? मोकार लिहिला, फुल दाबून लिहिला. दाद्या भाई आज बोर्डच फाडून पेपर लिहिले डायरेक्ट. म्हणजे याचा अर्थ त्याला 100 पैकी 102 एक मार्क पडणारच आहे त्याला एवढा पेपर लिहिल्याच्या बद्दल हिशोबाने. आणि सम पांडे तिकडे गाई पाहायला गेलाय, त्याच्या गाई थोड्याशा लांब गेलेल्या आहे त्याच्यामुळे तो तिकडे गाई पाहायला गेलेला आहे. तो आला का त्याला पण विचारू, पण बघू आता त्या कधी येतो कधी नाही. तर गँगला परत एकदा विचारू आंघोळी बिंगोळी कशा काय झाले दाद्या भाई आल्यावर. डायरेक्ट ती सांगायची जी मोठी नदी ते त्या साईडला जायला डायरेक्ट फ्लोटर वगैरे घालून एवढ्या लांब मस्त पोहून आले. आणि इकडं सॅनिटायझर आणि ते मस्तपैकी गुडी एवढ्याच पाण्यात उड्या मारत होते खतरनाक म्हणजे बघू शकता. तर चला आता आपली सुट्टी झालेली आहे, सम पांड्यान ते आलेले. आता ते मस्तपैकी गाई बी पाहतील आणि आपण जाऊया घरी. मग बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. त्या व्हिडिओ थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.